सरकारने घोषणा केलेली 2100 रुपये महिलांना कधी भेटणार? नवीन सरकार आल्यानंतर सरकारने घोषणा केली होती की आम्ही 2100 रुपये हप्ता महिलांना करू आणि मध्यंतरी तो हप्ता पुढे ढकलला आणि मार्च महिन्यातील अधिवेशन झाल्यानंतर हा हप्ता मी महिलाला देणार आहोत असे सरकारने माध्यमांशी बोलताना सांगितले. अद्यापही मार्च महिन्यातील अधिवेशन संपत आले आहे किंवा चालू आहे तरीही महिलांच्या नावे हप्ता वाढ झाली नाही, म्हणजेच महिलांना 2100 रुपये हप्ता भेटत नाही. या संदर्भातील संपूर्ण अपडेट आपण लाईव्ह तुमच्यासाठी आणले आहे. तुम्ही ते संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. खरोखर या योजनेचा लाभ मिळणार आहे का? त्याच्यातल्या किती बहिणी अपात्र होणार आहेत? अपात्रतेचे निकष जर आता लागवायचे असतील तर हे योजना लागू करताना किंवा ते पहिले जे 2 हप्ते 4 हप्ते जे दिले ते हप्ते देताना लावले गेले नाहीत. या सगळ्यांची कारण मीमांसा करणारी लक्षवेधी आहे आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या लक्षवेधीसाठी किंवा या योजनेसाठी सरकारने केलेली तरतूद ही एकूण पात्र सगळ्या ज्या बहिणी आहेत यांचा जो काही खर्च आहे तो आपण केला आणि ते केल्याच्या नंतर आपण अपात्र करायला सुरुवात केलेली आहे. आता हा जो आकडा आलेला आहे की जवळजवळ 2.3 लक्ष महिला या 2 योजनांचा लाभ घेत आहेत. आपण ज्या वेळेला एखादी योजना करतोय आणि त्यांना डीबीटी वरती देतोय, आता ज्या वेळेला डीबीटी वरती देतोय ते एका क्लिक वरती कळतो नाव टाकलं की ही महिला कुठली कुठली योजना घेते म्हणून दुसरा लाभ घेताच येत नाही. मग त्यांना कशाच्या आधारावरती तुम्ही हे पैसे दिले? म्हणजे थोडक्यात आपण जे आता दुसरा एक आहे 6.5 लाख लाभार्थी नमो शेतकरी तसा मुख्यमंत्री लाडकी या 2 योजनांचा लाभ घेत आहेत. मग हे अशा प्रकारे 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला असतील यांनी सरकारची फसवणूक केली आहे. या फसवणुकीच्या बाबतीत सरकार या 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती काही कारवाई करणार आहे का आणि ती कशाच्या आधारावरती करणार? आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे 2 योजना घेणाऱ्या महिलांना म्हणजे 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे दिले म्हणजे सरकारच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? आणि तिसरा प्रश्न, आपण जी घोषणा केलेली आहे की 2100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ, मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे. सजन होता नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की 2100 रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ. तुमच्या जाहीर अहो आम्ही 3000 सांगितले होते. मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात. मार्च महिन्यातील अधिवेशन चालू असताना विरोधी पक्षातील आमदार मंडळी आणि नेते मंडळी यांनी प्रश्न उपस्थित केला होता की महिलांना आपण आश्वासन दिल्याप्रमाणे 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये हप्ता कधी वाढवून देणार? त्याचबरोबर ज्या महिला 2 योजनांचा लाभ घेत आहात म्हणजेच बघा डबल योजना जसे की PM किसान योजना, त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी योजना यासारख्या अनेक सरकारी योजना चालू आहेत त्याचा देखील लाभ घेत आहेत आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना याचा देखील लाभ घेत आहेत. म्हणजेच महिला या सरकारचा एक प्रकारे फसवणूक करत आहेत किंवा सरकारचा गैरफायदा घेत आहेत. अशा महिलांवरती कारवाई होणार का? त्याचबरोबर जे अधिकारी आहेत ज्यांनी महिलांना डबल योजनेमध्ये बसवले आहेत त्या पात्र नसताना देखील त्यांना त्यामध्ये पात्र केले आहे अशा त्याचबरोबर महिलांना पैसे घेऊन अनेक योजनांचा लाभ दिला आहे अशा अधिकारी वर्गावरती कारवाई होणार का? जसे की सरकारचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक किंवा अन्य कोणतेही अधिकारी यांच्यावरती कारवाई होणार का? त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही महिलांना केव्हा 2100 रुपये हप्ता देणार? कारण सरकारने स्वतः घोषणा केली होती, अद्यापही त्यांनी या योजनेची अंमलबजावणी केली नाही. योजना चालू आहे, महिलांना 1500 रुपये भेटत आहेत, पण सरकारने स्वतः 2100 रुपयाची घोषणा केली होती. त्याचे काय झाले या संदर्भातील ही माहिती आहे. तर सरकारला प्रश्न उपस्थित केला असता सरकारने असे आश्वासन दिले आहे की आम्ही या योजनेची सखोल तपासणी चालू आहे, म्हणजे जे अधिकारी गैरफायदा घेत आहेत अशा अधिकाऱ्यांचे देखील निलंबन केले जाणार आहे, म्हणजेच अधिकाऱ्यांना थेट कामावरून काढून टाकले जाणार आहे. बघा, म्हणजे जे फसवणूक करतायत अधिकारी म्हणजे जास्त पैसे घेऊन डबल योजनाचा लाभ देत आहेत अशा अधिकाऱ्यांची सुद्धा आता
कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. त्याचबरोबर महिलांवरती देखील कारवाई होणार आहे. ज्या महिला योजनेचा गैरफायदा घेत आहेत किंवा गैरवापर करत आहेत अशा सर्व महिलांना आता या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरती कारवाईही करणार आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेमध्ये बसत आहात का नाही याची देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. त्याचबरोबर तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. आणि महिलांना 2100 रुपये केव्हा चालू होणार हे पुढील अपडेटमध्ये आपणास कळवले जाईल. त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. त्याचसोबत समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा.